हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं आयुष्य हे फक्त चार भिंतीतच आणि त्या विशेष म्हणजे किचनमध्ये फिरत असतं, हो की नाही? कधी कधी ना स्वतःला असा विचार करायला वेळच मिळत नाही. थकवा येतो, मन निराश होतं, असं वाटतं की आपण फक्त कामच करत राहतो की काय. पण आज जेवण बनवता बनवता मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते. आपण गृहिणी म्हणजे या घराचा मेन पाया आहोत. पाया भक्कम असेल तरच आपलं सगळं घरसुद्धा त्यावर उभं राहतं. आणि हेच आपलं रोजचे कामं असतात ना, ते सोपं करण्यासाठी आणि त्यांचा वेळ वाचवण्यासाठी आज मी तुमच्यासोबत माझ्या काही किचन टिप्स जे मी वापरते ते शेअर करणार आहे. तर पहिली टिप म्हणजे सकाळी घाईगडबडीत स्वयंपाक करताना नेहमी एका बाजूला गरम पाणी उकळत ठेवायचं. म्हणजे आपण कुठलीही रश्श्याची भाजी करणार असो किंवा पातळ वरण करणार असो, तर त्यात गरम पाणी घातल्याने त्या भाजीची चव चव तर छान राहतेच आणि आपला वेळसुद्धा वाचतो आणि पटकन भाजीला उकळी येते. आता दुसरी टीप, लसूण सोलायला खूप वेळ जातो. रात्रीच किंवा मोकळ्या वेळेत लसूण कोमट पाण्यात 5 मिनटं भिजवून ठेवायचं. टरफलं काढून त्याला पटकावलं की लगेच लसूण निघतो किंवा आपण मोकळ्या वेळेत तो काढून ठेवायचा. त्यानंतर तिसरी टीप, भांडी घासताना किंवा किचन ओटा स्वच्छ करताना नेहमी आपल्या मनात किंवा मोबाईलवर आपलं आवडतं गाणं किंवा एखादे छान विचार ऐकायला घ्यायचे. काम कधी संपलं हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. म्हणून मी तरी नेहमीच असे जे कामं जास्त वेळाचे असतात, वेळ खाणारे किंवा बोर होणारे असे कामं करताना आपल्या आवडते गाणे म्युझिक टी व्हीवरती काहीतरी आपलं जे आवडतं कुठलं प्रवचन असेल, कीर्तन असेल किंवा आपल्याला कोणाचे विचार आवडत असतील तर ते लावून आपण ते ऐकत ऐकत कामं करायची. कामं कधी झाले हे सुद्धा आपल्याला कळत नाही आणि कामंसुद्धा छान होऊन जातात. तर मग मैत्रिणींनो, आपण दिवसभर कुटुंबासाठी राबत असतो. मुलांचं शिक्षण, पतीची काळजी, घराची स्वच्छता हे सगळं करताना आपण स्वतःची ओळख मात्र विसरून जातो. पण लक्षात ठेवा, स्वावलंबन किंवा स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला कोणतीही वयाची किंवा उशीर झाला असं नसतं. रोज स्वतःसाठी किमान 15 ते 20 मिनटं काढा. आपल्याला स्वतःला जे आवडते, वाचन किंवा शिकणं किंवा मनासारख्या गोष्टी किंवा मी जे यूट्यूबवर करते अशा पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओ बनवायला, अशा छोट्या छोट्या पावलांनीच मोठी स्वप्न पूर्ण होतात. स्वतःची काळजी घ्यायचं तरच आपल्या कुटुंबाची आपण काळजी घेऊ शकतो. तर आता हे मी तुम्हाला बोलत बोलत बनवलेले आलूचे पराठे आणि या 2 आपल्या प्रेमाच्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.